नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 30 मार्च 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणातला पाणीसाठा किती कमी झाला आहे, त्याचबरोबर उजनी धरणातून कोणत्या योजनेतून पाणी किती कमी केले किंवा वाढवले याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. आणि गेल्या वर्षी याच दिवसाची स्थिती काय होती याचा पण आपण आढावा घेणार आहोत. तर आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी बघितली तर 88.7 TMC, तर एकूण उपयुक्त पाणीसाठा हा 24.95 TMC. टक्केवारीकडे जर बघितलं तर 46.56% उजनी धरण आलेलं आहे. आणि सध्याला बाष्पीभवनाचा वेग वाढलेला आहे. आतापर्यंत 5.26 5.48 होतं, परंतु आता सध्याला ते 6.98 मिलीमीटर एवढा बाष्पीभवनाचा वेग आहे. म्हणजेच दर सेकंदाला 1.47 दशलक्ष घनमीटर पाणी बाष्पीभवनाने कमी होताना दिसतंय. तर सध्याला सिनामाडा उपसा सिंचनमधून जे 315 क्युसेकचा विसर्ग होता तो कमी करून 210 क्युसेक करण्यात आला आहे. दहेगाव उपसा सिंचन 100वरून 90 क्युसेक करण्यात आला आहे. आणि बोगद्यातून 900 क्युसेकचा विसर्ग कायम ठेवण्यात आला आहे. आणि कालव्यामधून जो 2770 क्युसेकचा विसर्ग होता तो 100ने कमी करून तो 2670 क्युसेकचा करण्यात आला आहे. आता गेल्या वर्षी जर परिस्थिती पाण्याची बघितली तर गेल्या वर्षी याच दिवशी म्हणजे 30 मार्च 2025ला उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा हा 78.5 TMC एवढा होता. म्हणजेच आता गेल्या वर्षीपेक्षा उजनी धरणामध्ये 10 TMC पाणी जास्त आहे. आणि उपयुक्त पाणीसाठा हा 14.39 TMC आणि आता आहे 24.95 TMC. टक्केवारीकडे बघितलं तर 26.87% उजनी धरण होतं गेल्या वर्षी. यावर्षी मात्र 46.56%, म्हणजे जवळपास 20% पाणी आणखी गेल्या वर्षीच्या तुलनेत उजनी धरणात जास्त आहे. परंतु जास्त पाणी आहे म्हणून सोडून देण्यात काय अर्थ नाही. आता सध्याला लोकांना नदीला पाणी कधी सोडणार याचे वेध लागले आहेत. आणि कलेक्टर च्या बैठकीमध्ये उजनीतील 7.5 TMC पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आलं आहे. ते पाणी राखीव ठेवण्यात आलेलं पाणी मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात हे नदीद्वारे पाणी सोडलं जाईल असं नियोजन झालेलं आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.